आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस. तर माझ्या मुलांची ॲडमिशन केली. दोघाला 2 बॅग्स आणल्या आणि हे दोघाला 2 टिफिन आणि हे दोघाला 2 पाण्याच्या बॉटल्स आणि हे दोघाला 2 हे बास्केट. अजून शाळेची फीस बाकीच आहे, युनिफॉर्म बाकी आहे. म्हणजे हे अजून पहिल्या वर्गातही गेले नाही तर यायचा एवढा खर्च. मग कुठंतरी आपला निर्णय चुकला. जिल्हा परिषद शाळेला जर टाकलं असतं, तिथूनच बुक्स भेटतात, तिथूनच आपल्याला जेवायला मिळते, टिफिन करून द्यायचे काम नाही, पाणी सुद्धा तिथंच मिळते. मग निर्णय म्हणजे आता कसं झालं, सगळ्यांचं आपले थिंकिंग, आपला विचार वेगळा झालेला आहे समाजाकडे पाहून. त्याने टाकला का इंग्लिश स्कूलमध्ये, माझाही मुलगा शिकलाच पाहिजे. पण हे थिंकिंग न ठेवता मला माहित आहे माझा निर्णय चुकला. माझ्या वेळेस हे बॅग तर माहीतच नव्हती म्हणा. 5व्या वर्गापर्यंत तरी मला आठवते की जे सरकी लावलेली थैली राहायची किंवा ज्वारीसाठी एक थैली यायची, त्याला कसे असायचे तेच मी शाळेत घेऊन जायची. इंग्लिश स्कूलचं काही नव्हतंच, 5वी पासून इंग्लिश होती. तर तेव्हाचे तर विद्यार्थी जॉबवर लागले, सर्व्हिसला लागले. मग आताचे हेच मुलं काय तीर मारणार आहे इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन. आणि या वर्षाचा खर्च पकडून किती होऊ राहिला,